राज्यभरासह संपूर्ण देशभरात आज दीपावलीचा उत्सव जो आहे तो मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जातो। मात्र दुसरीकडे मराठवाड्यात जर बघितलं तर मागच्या काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याने शेतकरी आता ओरड करू लागलेले आहेत। याच संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आहेत मनोज जरांगे पाटील। दिवाळी धडाक्यात सुरू आहे, एकीकडे दुसरीकडे शेतकरी संकटात आहे, मदत जमा झाली नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे। अगोदर तर या राज्यातल्या सगळ्या जनतेला दिवाळीच्या या दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। आपल्याही महाराष्ट्रभरातल्या सगळ्या प्रतिनिधी बांधवांना, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सगळ्या यूट्यूबवाल्यांना, सगळ्या जेवढ्या तेवढ्या बांधवांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा देतो। बघा, सरकारचं धोरणच असं आहे, तात्पुरता आनंद जे म्हणतात ना ते द्यायचं। म्हणजे आता आज सणासुदीचा दिवस आहे, मला तो शब्द वापरायचा नाही आहे त्यांना, परंतु ते आशाला लावायचं आणि पुढं टिंब काय ते माहिती आहे तुम्हाला। आशा चाल जाणून बुजून सरकार शेतकऱ्यांशी खेळते, जनतेशी खेळते, सगळ्या जाती धर्माशी। गाजावाजा केला, 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, गोड होईल असं आश्वासन दिलं होतं। एकतर त्या पॅकेजनं शेतकऱ्याचं काहीच होत नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पॅकेजनं शेतकऱ्याचं काहीच होत नाही। त्याच्यात फक्त तात्पुरता आनंद द्यायचा, त्याचा अर्थच ते होतो ना फसवणूक। तात्पुरता आनंद म्हणजे फसवणूक नाही का? तुम्हाला एखादं सांगितलं, हा तुमचं काम करतो, तात्पुरता आनंद करायचं का वा? म्हणजे केवळ धीर देण्याचं धीर नाही हो, याला उलट खच्चीकरण म्हणते, धीर नाही म्हणत याला। धीर कशाला म्हणते की धीर देणं हा विषय वेगळा आणि तात्पुरता आनंद देणं हा विषय वेगळा आहे। कारण तात्पुरता आनंद सरकार जवळपास सत्तेत आल्यापासून देत आहे, कारण यांनी शेतकऱ्याचे पोट नाही भरणार आश्वासनाने। तुम्ही तात्पुरता आनंद दिल्याने पोट नाही भरणार, त्याला प्रत्यक्ष मदत पाहिजे, तुम्ही देणार नाहीत। आता बघू ना, आता हे 2-3 दिवस गेले एवढे दीपावलीचे, भाऊबीजीचे, पाडव्याचे आहेत, उद्या बी पाडवा असल्यामुळं पाडव्याच्याही जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो, कारण उद्या पाडव्याची थोडी गर्दी राहील, त्याच्यामुळे उद्या आणि भाऊबीजेचे दिवस सोडून मी सुद्धा शेतकरी काम करणारे जे आहेत, शेतकरी काय म्हणू त्याला, संघटनेचे म्हणा किंवा आपण त्याला तज्ज्ञ म्हणूयात, अभ्यास म्हणून, आम्ही त्यांना 1-2 दिवसाच्या आत सगळ्यांना फोन करून अगोदर आमची बैठक घेतो की कशा स्वरूपाचं आता पुढे जायचं। कर्जमुक्तीसाठी, नुकसान भरपाईचे पैसे, ट्रिगर लागू नाही आहेत तिन्ही पण पीक विम्याचे, याच्याबद्दल काय करायचं, हमी भाव कसा घ्यायचा, दुधापासून सगळे भाजीपाला आहे यांचे भाव कसे वाढवायचे, कारण व्यापाऱ्याचे वाढतात, सरकारचे तेला मिठाचे सगळे वाढतात, आमचे वाढत नाहीत कधी। म्हणून मी आता ते बोलून घेतोय, प्रमुख काय जे असतील ते 50 आहेत का 20 आहेत का 1000 आहेत राज्यात माहित नाहीत। आता दोघा-तिघाकडे काम मी आज द्यायला लागलो लगेच की या दिवशी तुम्ही फोन लावा, अंतरवलीला बोलवा, आपण बसून पक्क ठरवू, कारण हे विषय लय महत्वाचा आहे। आणि पहिल्यांदा टीव्हीच्या माध्यमातून चाललाय की मी राज्यातल्या शेतकऱ्यांचे जे अभ्यासक, तज्ज्ञ आणि संघटनेचे काम करणारे सगळे म्हणतो आम्ही, ते पक्षात कोणते असू द्या, सत्ताधारीत असू द्या, विरोधीत असू, त्यांना पण बोलून चर्चा करायला, मग राज्याची एक बैठक लावून आंदोलनाची तारीख डिक्लेअर करा, म्हणजे पुढील दिशा तुम्ही ठरवणार। हो, पण ती बैठकीत सगळ्या शेतकऱ्यांना बोलून, पण अगोदर फक्त आता पहिली चर्चा करतोय, बोलून घेतो। साधारणपणे बैठक केव्हा होईल? या 10 दिवसात आता मला यांचं कोण येतं याच्यावर अवलंबून आहे। ज्यांना आम्ही फोन लावलाय ते जर शेतकऱ्याच्या हितासाठी जर धावून आले, त्यांनी जर बहाणे सांगितलं, तर त्याचा अर्थ असा होतो की त्यांना शेतकरी मोठाच करायचा नाहीये। हा, भले ते शेतकरी नावानं काम करतात पिढ्यांना पार, परंतु बोलवल्यावर पण येत नाहीत, म्हणजे आणखीन कुठंतरी शेतकरी मोठा व्हायचं सोडून आपली श्रेयाची किंवा नेतृत्वाचीच भूमिका आहे का काय, असं त्यातून अर्थ निघणार आहे। त्यामुळे आम्ही सन्मानानं सगळ्यांना बोलवणार, मग ते ज्येष्ठ वडीलधारे जरी असतील, म्हातारे माणसं जरी असतील, शेतकरी काम करणारे त्यांच्यापासून ते सत्ताधाऱ्यात जरी असले तरी त्यांना पण, आणि विरोधात असले त्यांना पण, आणि जे नाही आहेत दोन्हीकडे पण त्यांना पण, सगळ्यांना बोलून घेऊन आधी आम्ही 50, 100, 25 काय जे होते प्रमुख, का 1000 बी भरू शकतात ते, असं रात्री मी त्या काळे बंधूशी चर्चा केली ना, त्यांनी सांगितलं टॉपचे 1000 होणार आहे, म्हणून मग ते आम्ही सगळ्यांना सन्मानानं बोलणार, या तुम्ही आता पद विसरा। पण सध्या अशी परिस्थिती, आज दिवाळी आहे, शेतकरी म्हणतात की कपड्यांना पैसे नाहीये, नुकसान झालंय, खात्यात 1 रुपया आला नाही, ही शेतकऱ्यांची ओरड आहे।
आता दिवाळी साजरी कशी करायची असा सवाल ते विचारत आहेत. आता वाईट दिवाळी आली, संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे. आता कसं तरी करावं तर लागणार आहे. लेकरा बाळाला आता गरीबाला 2 घासं खाऊच घालावं लागणार आहे तर गोड. कारण आता आमचे कुठं सोयाबीन कापूस शिकल्यावर आम्ही 2 घासं गोड दिवाळीच्या लेकरांना देणार होतो. शेतकरी कपडे आणणार होतो, नाही आणता आले यावेळेस. याचा बदला घ्यावा लागणार आहे. यांची खूप फरफट करावं लागणार आहे. या नेत्यांची, या सरकारांची, यांचे कपडेच फाडावं लागणार आहे. तवळे ठेपेल येणार आहे. त्याच्यासाठी ना शेतकरी संघटनेचे किंवा शेतकरी विषयावर संशोधक तज्ज्ञ असणाऱ्या लोकांनी पद प्रतिष्ठा, त्यांच्याकडे काही सरकारचे विरोधी पक्षाचे पद असतील ते सोडून शेतकरी म्हणून सगळ्यांनी येणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला एक ठरवणं गरजेचं आहे. 60-70 वर्षात झालं नाही, ते एका दणक्यात करावं लागणार आहे आता. आणि शेतकऱ्यासाठी सगळ्यांनी यावं. नंतर मग 12 वाटा आपण आपल्या पुन्हा हरकत नाही. पण आता मात्र सगळ्यांनी मान प्रतिष्ठा सगळं सोडून यायला पाहिजे. आणि ते आता आम्ही त्यांना तारीख सांगतो ना, ते तरी कशी येतील. काहींना फोन लावतो, काहीचे फोन नाही येत आमच्याकडं. तर मीडियाच्या तुमच्या माध्यमातून त्यांना माहिती देतो आम्ही की आपण अंतरवलेली या तारखेला या. आम्हीच तारीख देतो ना, 1-2-3 दिवसात देतो आता. बरं, आपण पाहतोय की हैदराबाद गॅझेटवरून जो 2 सप्टेंबरला जी आर निघाला, तो रद्द झाला काय आणि नाही झाला काय? ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही असं बबनराव तायवाडे म्हणतायत. म्हणजे भुजबळ म्हणतायत की ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय, हा जी आर रद्द केला पाहिजे. वडेट्टीवार सुद्धा आक्रमक झाले. मात्र दुसरीकडे तायवाडे असं म्हणतायत. त्यामुळे एक वाक्यता राहिली नाही किंवा यांच्यात फूट पडते असं म्हणावं लागेल. काय वाटतं तुम्हाला? जी आर रद्द करायची आणि त्याला हात लावायची तर टप्पर नाही यांची. आणि आम्ही कशाला आहेत मराठी? आम्ही कशाला आहेत? तुम्हाला वाटत असेल एक कोण ओबीसीला खुश करायलो की ओबीसीला धक्का लागत नाही, दुसरी कोण मराठ्याला खुश करणार तुम्हाला जी आर दिलाय. प्रमाणपत्र का वाटायचे? ते का वाटायचे? तुम्हाला सांगितले होते ना दिवाळीपर्यंत वाटा म्हणून. ते का वाटायचे? म्हणजे तात्पुरता आनंद, पुन्हा त्या शब्दावर आलो. तात्पुरत्या आनंदात जगणारा मनोज जरांगे नाही फडणवीस साहेब. पण यांच्या तिघांच्या भूमिकेवरून यांच्यामध्ये फूट पडल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? नाही मला तर तायवाडे एकीकडे म्हणतायत की आरक्षण तायवाडे भाऊवर तर मी कधी बोललोच नाही, आतापर्यंत नाही बोललो. 2 वर्षात त्या माणसाची मला आता क्यूच यायला लागली. अरे तुम्हाला इतके घाणघाण बोलायला लागले, बोगस म्हणते ती, तरी तिकडच वाटवाडीता. मला आत्ता माहीत झालो ते आमचा आहे 7-8 दिवसात. म्हणजे कुणबी, आणि कुणबी मराठी आम्ही एकच आहेत ना. आणि तो मराठ्यांच्या लेकराला मिळू नये म्हणून तुम्ही तिकडे वडीता. बरं वडीनात का, हरकत नाही. तुम्हाला किती घाण बोलते ती. असल्याला लाता खाली तुडून निघलं पाहिजे बाजूला. स्वाभिमानी आहेत कुणबी आणि मराठी, अशा कोणाचे बोलणे खाणार आहेत का? अरे सणासुदीच्या दिवशी मला हे विषय बोलायचे नाही आहेत. परंतु जे रद्द झाला काय नाही झालाय काय हे आमच्यावर तर तुम्हाला जितकं वाकायचं तितकं वाकाच हो. कारण इथून पाठीमागं आम्हाला वाटायचं तुम्ही ती ओबीसीची चळवळ करताय, पण ते आता त्यांच्याच तोंडून गेलं. आम्हाला माहित पण नव्हतं की तो माणूस कुणबी आहे, मराठा आहे. आणि मराठाच माणूस, जिजाऊच्या पवित्र भूमीतला माणूस मराठ्यांच्याच लेकराच्या विरोधात बोलतोय. आणि बोलतेत पुन्हा कोणाच्या बाजूनं. बरं ठीक आहे, आम्हाला विरोध करायचा तर करा. ज्याची बाजू तुम्ही वाटता त्याच्याकडून हाय सन्मान तुम्हाला. अरे घाण घाण बोलायले तुम्हाला ह्या वयात. अरे लाथाने ठोकलं पाहिजे यांना आणि बाजू सरकायला पाहिजे आणि स्वाभिमान जागा झाला पाहिजे. कारण तुम्ही जिजाऊच्या भूमीतले आहेत. बोलणे खाण्यासाठी असले घाण घाण आहे का तुमचं आयुष्य? सोडून दिलं पाहिजे, डायरेक्ट सांगितलं पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. कारण मराठ्यां कोण बी एक आहेत ना, कोणचा स्वाभिमान घाण ठेवला असला. कसले बोलणे खायला लागले, आणि ते बी चिल्लर. यायला त्यांना कुत्रही विचारित नाही, असल्याचे बोलणे खायला लागले. आपण पाहतोय की 2 सप्टेंबरचा जी आर रद्द करावा यासाठी ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. नागपूरमध्ये मोर्चा निघाला, बीडमध्ये एल्गार सभा झाली. त्यानंतर बावनकुळेंनी असं स्पष्टीकरण देताना असं म्हटलंय की हैदराबाद गॅझेटचा जो फायदा आहे तो मराठवाडा आणि विदर्भालाच होणार आहे. पश्चिम महाराष्ट्राला ते लागू होणार नाही. बीडची सभा म्हणजे तुम्ही बीडचा उल्लेख केला, काय सभा होती. वा वा वा, काय सभा ती काय नाही. तिथं आमची घोंगडी बैठक झाली. त्यावर स्पष्टीकरण देताना बावनकुळेंनी असं म्हटलंय की याचा जो फायदा आहे तो मराठवाडा आणि विदर्भात होईल, पश्चिम महाराष्ट्राला होणार नाही. मग बरोबर आहे ना, चूक काय? त्यामुळे ओबीसी नेत्यांनी गैरसमज करू नये असं सुद्धा बावनकुळे म्हणतात. त्यांना देवेंद्र फडणवीस डॅमेज करायचे सरकारमध्ये राहून. त्यांना किती बदनाम करता येईल, कारण मराठ्याचं आणि फडणवीस साहेबाचं जुळलंय जरा बरं. आता हे मराठ्यांना मराठवाड्यातलं आरक्षण मिळणार. पण एक गोष्ट फडणवीस साहेब लक्षात ठेवा, ज्या मराठ्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला की मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार, तुम्ही तात्पुरता आनंद जी देताय ना, ती घेणारे आम्ही नाही आहेत.
किमान मी तरी असा आहे, मला रिझल्टच लागतो. मी विश्वास ठेवायचा तितक्या दिवस ठेवतो. नाही असं नाही, कुठल्याही मंत्र्यावर ठेवतो. शिंदे साहेबाचे मंत्री होते त्यावेळेस त्यांच्यावरही ठेवला. मी विश्वास ठेवतो, पण हुकला की मागं लागलो. कारण मी तात्पुरत्या आनंदात जगत नाही. तुम्हाला वाटत असेल फडणवीस साहेब की ओबीसीला आम्ही इकडे म्हणतोय तुम्हाला धक्का लागत नाही, आणि मराठ्याला पण म्हणतोय मराठवाड्यातल्या मराठ्याला GR दिला, पण मला प्रमाणपत्र वितरित पाहिजेत. तुम्ही ते लागू केलं, त्याची अंमलबजावणी केली, हे पण ठीक आहे. आम्हाला शंका येऊ देऊ नका, म्हणजे की तुम्हाला तशी तुम्ही शंका यायला लागली तर? शंका येऊ देऊ नका की तुम्ही प्रमाणपत्र लवकर वितरित करत नाहीयेत. ही शंका येऊ देऊ नका. GR बद्दल उलची काही शंका नाही आणि असण्याचं कवाच कारण नाही. GR बद्दल नाहीच बोलत नाही मी. प्रमाणपत्र वितरित बाबत बोलतो. तुम्हाला वाटत असं निवडणूक आहे आता, इकडं म्हणायचं ओबीसीला तुम्हाला धक्का लागत नाही म्हणजे ओबीसीचं मतदान, आणि इकडं मराठ्याला म्हणायचं तुम्हाला GR दिला म्हणजे मराठ्याचं मतदान. मला प्रमाणपत्र वितरित पाहिजे, एवढं सोपं समजू नका आम्हाला. बरं, फडणवीस म्हणतायत ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, आणि ओबीसी नेते म्हणतायत की आरक्षणाला धक्का लागतो. नेमकं खरं काय आणि खोटं काय? नाही लागत धक्का, कारण आधी आम्ही येत ना ओबीसीत. ओबीसीला धक्का कसा लागल? तुम्ही आत्ता आले, आम्ही 150-200 वर्षापासून आहेत. धक्का कसा लागल? आम्ही धरून ओबीसी आरक्षण आहे. महाराष्ट्रातला मराठा धरून ओबीसीचं आरक्षण आहे. धक्का लागतच नाहीये. धक्का लागायचं म्हणजे धक्का कसा लागतो? तुम्ही कुंकडच्या तरी दुसऱ्या जाती आणल्या आणि त्याच्यात घातल्या तर धक्का लागतो. आम्ही पूर्वीचे ओबीसी आरक्षणात आहेत, आमच्या सही धरून ती आकडा आहे. त्यामुळे याला काही कळत नाहीये. याला तो भुजबळ आला आणि बेत पसरून गेला. हा, पण भुजबळ आणि वडेट्टीवार सातत्यानं म्हणतायत की ओबीसी आरक्षणावर घाला घालण्यासाठी हा GR आहे तो तात्काळ रद्द केला. रद्द करण्याची मागणी नाही तात्काळ नाही, एवढे करतायत. टप्पर नाही रे बाबा. रद्द काय, एवढे टप्पर आहे हो, ते रद्द व्हायचे. ते आता कव्हर राहणार. मराठ्याला जेव्हा अर्ज करायचे तेव्हा करा, तुम्हाला जेव्हा काढायचं तेव्हा काढा. फक्त एकदा सरकारने समित्या गठीत करायचं राहिलं, ते झालं की मराठी त्यांच्या सोयीनुसार करते. उदाहरणार्थ 1954 ला GR काढला, आतापर्यंत अर्ज करतात काही काही. त्याच्याकडे नाहीये, जेव जन्माला आता त्याला शिकताना त्याचा काढावंच लागतं ना, त्यानुसार ओबीसीला पण. तसं आमचा GR काय आहे मी आता, असं काय नाही की आत्ता काढलं का आत्ताच सगळ्यांनी प्रमाणपत्र काढले पाहिजे. चट काढली त्यानं आता कवर, पिढ्यानं पार झाला ते GR. आता टेन्शन नाही. मराठवाड्यातले मराठी आरक्षणात जाणार. फक्त छगन भुजबळ काय करतं, हे नादी लावतंय दुसऱ्याला आणि भेद पसरीत आहे. इकडे हे आलं ते एवढी शिक सभा, त्याला महालगार नाव गेलं, एवढी शिकच. बारीक लेकरू लेंड वागताना बघितलं का तुम्ही, एवढी शिकच, आणि त्याला महालगार नाव दिलं. इतकं दलिंदर आहे. बरं तेवढं तर केलं, तिथं चव घातली. तिथं आमची घोंगडी बैठक झाली. आम्हाला बरा जागा नव्हत्या ग्राउंडवर, घोंगडी बैठक. तिथं यांनी महालगार घेतला. बरं घ्याय ना का, घेतलंय, गप्प तर राहा ना. त्यांच्यातच जुटून दिलं त्या बहीण भावात. म्हणलं तू काय कर, तूच नेतृत्वाला पक्का आहे, म्हणजे खुना करणारा नेतृत्वाला पक्का आहे का, तूच नेतृत्व कर म्हणे मुंडे साहेबाच. म्हणजे त्यांच्या पोरीत दम नाही का म्हणायचं का तुला? तिच्यात दम आहे, ती वारसा चालवते, म्हणून तर राज्याचं राजकारण हलविती ना. तू कमजोर समजायला तिला. बरं तिला तर झालंच का, तिला तर कमजोर समजेलच. तुला ती असल, तिला जर खरंच वारसा चालवायचा असला ती बी तुला दम दाखवेल, त्यात काही दुमत नाही. ते दाखव नाहीत ना, मी काय लाडी गुन्हे लावत, मी मा खंबीर आहे त्यांना सगळ्याला खेटायला. तिथं गप नाही बसला. त्याच्या जातीचे 2-4 बसले होते, त्यांचे ढोपरं आणले तिने बसल्या तिथं. म्हणजे नुसता भेदच पसरितोय, कुणालाच नीट बोलणार. ते वडंटीवार त्यांच्यासाठी लढतो, त्याचे कातडे काढले तिने. म्हणजे हे नुसतं त्याच्या ना हातात एक खरबुडा दगड आहे. ज्यावेळी तुम्हाला भेटायला आले तो व्हिडिओ पण छगन भुजबळांनी दाखवला, वडेट्टीवारांनी तुमचा. सवय त्याला सवय अशी लागली, त्याच्या हातात खरबुडा दगड आहे. पहिल्यांदी दगडाने काय करत होते तसं त्याला सवय लागलेली. त्याला ते नुसतं ते कुणाचं अंक घासायची सवय लागली त्याला, दगडाने, खरबुड्या दगडाने. त्याच्या डोक्यातच आहे ना एखाद बारी सगळी एक होते ना, असा बुक्कावाजी येते त्याचा. कारण हे बी ओबीसी आहेत ना, स्वाभिमानी असतील ना. हे बी म्हणला एखाद बार धनगराला द्या एसटीतून आरक्षण, कशाला बोली तर मग मस्त गर्दी करायला. धनगर नाही जात आता, ते झालं ना. आता धनगर नाही जात, बंजारा तर आयला शेर आहे खरंच वाघ. ते तर कुठंच जाय ना, आता त्याचं एकट्याच लफडं सुरू आहे. भाऊन दे म्हणतो आता मागं सरकायचं आहे. हे तोडायलेत सगळे. आता ती परळीची लाभार्थी टोळीचा मालक हाताखाली धरलाय. आता त्याचा बुक्का लावी, कारण त्याच्याकडे असणारे मराठी, त्याच्याकडे असणारे इतर जातीचे लोक ते नाराज व्हायला लागले ना, हे काय बोलायले म्हणून या काही की. म्हणजे त्याचं ऐकून आता त्याचं मतदान येणार आहे की इथल्याच करावं लागेल ना. आणि यांचं राजकीय अस्तित्व बीडमध्ये इतकं नास काय ते.
त्यामुळं इथं हे जे बावनकुळे साहेब म्हणले ना की 4 जिल्ह्यासाठी ते सत्य आहे. 4 जिल्ह्यातला सगळा मराठा गॅजेटप्रमाणे कुणबी आणि ते आम्ही घेणार आहे. 4चे ते मला वाटतं 5 होते, 5चे ते 8 झाले. 5 जिल्हे होते त्यावेळेस, 5चे ते 8 झाले. 3 वाढले त्याच्यात. ते 4 म्हणले तर 5 होते. 5 जिल्हे होते त्यावेळेस. ते वाढले आणि ते बरोबर आहे. त्यांचा आणखीन एक शब्द आहे तिथं, की हैदराबाद गॅजेटमध्ये येणारे त्यांच्यासाठी येते. हैदराबाद गॅजेटमध्ये संस्थांमध्ये जे होतं त्यांचा प्रदेश त्याच्यामध्ये. मग त्यात सोलापूरचे काही गाव आहेत आणि काही बुलढाण्याचे पण आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. बावनकुळे यांनी जे म्हटलेलं आहे ते सत्य असल्याचा सुद्धा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, आंतरवाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.